ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतात। एनडीए मधले 6 मुख्यमंत्री आणि 18 मंत्री उपस्थित राहणार आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन आहे वाराणसीमध्ये। आपले मुख्यमंत्री देखील गेले। हा त्यांचा निरोप समारंभ आहे आणि जेव्हा एखादा मोठ्या व्यक्तीचा निरोप समारंभ होतो तेव्हा असे लोक उपस्थित राहतात बरं का। आता याआधी उद्धव ठाकरे त्यांचा अर्ज भरताना उपस्थित राहिले, ह्यावेळेला ते नाही। त्याच्यामुळे ही त्यांची निरोपाची जी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये त्यांचे लोक उपस्थित राहतील ना। ही त्यांचं फेअरवेल आहे वाराणसीत, आणि फेअरवेल हे एखाद्या तीर्थस्थानी होणं ही चांगली गोष्ट असते, मोक्ष मिळतो राजकीयदृष्ट्या। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एक मुलाखत दिली, त्यांनी असं म्हटलं की बहुमत पण गाठणार नाही भाजप, 272चा आकडा गाठता येणार। बरोबर आहे, आम्ही वारंवार सांगतोय ना, मोदी तो गियो। मोदी वाराणसीमध्ये सुद्धा त्यांना विजयासाठी झगडावं लागेल अशी परिस्थिती आहे। मोदींचं देवत्व संतत्व सगळं संपलेलं आहे आणि यापुढे नरेंद्र मोदी हा अध्याय देशाच्या राजकारणातून संपलेला असेल। बहुमत काय, साधं बहुमत जरी मिळालं तरी फार झालं, तेही मिळत नाही त्यांना। भारतीय जनता पक्ष 200च्या वर जात नाही आणि त्यांचे मित्र पक्ष एक 30-32 मिळून 230च्या वर यांची गाडी अडते। देखिए उनका फेयरवेल है ये। हमारे यहाँ जब कोई रिटायर होता है, रिटायरमेंट की घड़ी आती है या उनको डिसमिस किया जाता है जनता की तरफ से, तो इस प्रकार से फेयरवेल में लोग जमा होते हैं। मोदी जी का ये चुनाव आखिरी है, मोदी जी चुनाव लड़ेंगे। चुनाव में क्या निर्णय होगा मुझे मालूम नहीं, वाराणसी की जनता क्या निर्णय लेगी, लेकिन मोदी जी प्रधानमंत्री नहीं बनने जा रहे, बस इतना मैं कह सकता हूँ। चलो थैंक यू। मुंबई में होर्डिंग जो गिरा है उस बारे में पूछना चाहूँगा, तो होर्डिंग गिरा है, क्या लगता है आपको? देखिए मुंबई में आप, मुंबई महानगर पालिका में आप किसी की भी हुकूमत नहीं है, सरकार नहीं है। भारतीय जनता पार्टी एडमिनिस्ट्रेटर के माध्यम से यहाँ मुंबई महानगर पालिका चला रही है 3 साल से। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। तो मुंबई में आज जो भी हो रहा है उसके लिए बीजेपी और शिंदे गुट जिम्मेदार है। कल हुआ 14 लोगों की मौत हुई है, उनके हत्यारे बीजेपी और शिंदे गुट है। हे तुम्हाला हवा असेल तर मी ठेवतोय, नंतर वर घेऊन जातो, ठीक आहे। याचं उत्तर द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी। त्यांनी ताबडतोब या संदर्भात SIT स्थापन केली पाहिजे आणि या गुन्ह्यावरती गुन्हा दाखल करून याची चौकशी ईडीला दिली पाहिजे। त्यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता असेल देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये, ते आमच्यावर बोलतात ना। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। तुमच्या खाली काय जळतंय ते बघा, कसला धूर निघतोय। हे 800 कोटी आहेत, लवकरच मी अजून 800 कोटी 1000 कोटीची प्रकरणं नाशिक महानगरपालिकेतली देणार आहे। नागपूर महानगरपालिकेचा घोटाळा माझ्यासमोर आहे, 800 कोटीचा घोटाळा, जमीन संपादन, भूसंपादन, आणि त्यातले गुन्हेगार लाभार्थी हे काल CM बरोबर बसले आहेत, निर्लज्जपणे CM त्यांच्यावर बसले आहेत। हा काय व्यवहार आहे? हा पैसा कुठे गेला? हे मनी लॉन्ड्रिंग आहे। PMLA कायद्यानुसार या ठक्कर, मनवाणी, शहा यांना अटक करून त्यांची स्टेटमेंट घेऊन हे पैसे कोणापर्यंत पोचले मंत्रालयात, नगरविकास खात्यात, त्यानुसार या कारवाई होऊन एकनाथ शिंदे हे यातले खरे गुन्हेगार आहे। हे तुम्हाला हवं आहे तर बघा, याच्यामध्ये सगळं आहे।
ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.